शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या मार्केट कमिटीमध्ये पालेभाज्यांना भाव मिळत नसला तरी काही खासगी कंपन्या मात्र थेट शेताच्या बांधावर घेऊन स्वतः मजूर लावून शेतमाल घेऊन शेतकऱ्यांना मोठा भाव देत आहेत। खेड तालुक्यातील काळूस येथील शेतकरी फडके यांना नाशिक येथील एका खासगी कंपनीने चक्क एका कोथिंबीर जुडीला 50 रुपये भाव शेताच्या बांधावर दिल्याची बाब समोर आली। याबाबत संबंधित शेतकरी व कंपनीचे संचालक यांनी काय सांगितले? माझे कावराम बाबराव फडके, गाव काळूस, तालुका खेड, जिल्हा पुणे। ही 20 गुंठ्यामध्ये 4 ते 42 गड्डा निघालाय। 4 पाकिट मध्ये 20 गुंठे त्याच्यात 42 गड्डा निघाला। कसा गेला तो? 81,000ला। किती गड्डी होती म्हणली तुम्ही? आता आमचा बांधा म्हणजे चाकांचा बांधा आमचा 42 निघाला। यांचा किती? त्यांचा बांधा एवढा आहे। कृष्ण बोडके, आमची पंचकृष्ण व्हेजिटेबल कंपनी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक। इथून आम्ही काळूस तालुका खेड मध्ये माल घेण्यासाठी संदीप भाऊ टेमगिरे यांच्या मार्फत इथं संतोष भाऊ फडके यांच्या रानामध्ये आल्यानंतर या मालाची खरेदी आपण 4 दिवसापूर्वीचा जो रेट होता इथला 30 रुपयाचा, तो आज 20 रुपयापर्यंत आलेला आहे। त्यावेळेसच्या खरेदीनुसार आपण आम्हाला 81,000 रुपयाचा आपला व्यवहार आहे। त्यानुसार 4 दिवसापूर्वी खरेदी केलेला आहे, तो आज काढायचं काम चालू आहे। आज भले रेट कमी झाला तरी आपण ज्या रेट मध्ये व्यवहार केलेला आहे, उदाडा असो गड्डीवर असो, त्या रेट मध्ये त्यांना पेमेंट देणार। ते भले आज मार्केट टाईट हो या डाऊन हो, इथून पुढे आमचा माल गुजरात, त्याच्यानंतर MP, राजस्थान, दिल्ली पर्यंत माल जातो। जो चायनाचा हा तुमचा अशोकाचा माल आहे, हा मुंबई पर्यंत विकतो। नाशिक मार्केट, मुंबई, सुरत पर्यंत फायनल इथपर्यंत हा माल जातो। नाही, हा 20 रुपयाला म्हणजे याचे 4 20 रुपयाला आहे। हा जरी आम्हाला तिथं 80-90 रुपयाला विकतो। याच मार्केट रेट नुसार रेट मिळतात आम्हाला तिथं। पण आमच्या इथं समजा तिथं आमची जागेवरची विक्री असल्यामुळं आम्ही शिवार खरेदी करतो तिथं जागेवर, त्याच्यामध्ये आम्हाला परवडलं जातं, बाकी विषय काय नाही। आणि मार्केट रेट नुसार आपण शिवारात खरेदी करतो। समजा तुमचा 4 पुड्यांचा माल आहे, तुमचा जर चाकांचा काही 4,000 निघेल, 8,000 निघेल, त्या रेट नुसार आपण माल खरेदी करतो। बरं दत्तू आरगडे, तर जे हे संतोषने जे कोथमीर दिली आता, हे आपले जे मार्केटला नेतात ना, या मार्केटला आपल्या मार्केटला याची जे किंमत व्हायला पाहिजे ती होत नाही। होत नसल्यामुळे संतोषने जे आज हे नाशिक नाफेड मधली जी गँग आली त्यांना ही देऊन टाकली। शिवाय त्याला दलाली नाही, हमाल नाही, उपटणी सहित मजुरीचा खर्च नाही, त्यामुळे त्याला ते परवडलं गेलं आणि त्यांनी ते हे व्यापाऱ्यांना देऊन टाकले। त्यांच्या फायद्यात झाले संतोषच्या बी, पण आपले मार्केटवाल्यामुळे आपले मार्केट देत नसल्यामुळे आपलं मार्केटचं नुकसान होते। याच्यामध्ये मार्केट लोकांसाठी, आपल्यासाठी मार्केट फायद्याचं राहत नाही, आपले शेतकऱ्यांचे नुकसान होते आपल्या मार्केटला। त्यामुळे आपले जे राजकारणी मंडळ हे आपल्या शेतकरी मार्केटकडे लक्ष देत नाही, ते अजिबात। त्यांचं लक्ष फक्त निवडणूक आली का तेवढे पुरतं तिकडे चालतंय, शेतकरी मेला तरी चालून त्यांना काही बाकी ज्ञान देत नाही। अशी आपली राजकारणी मंडळी करते सगळे आपल्या मार्केटचे, त्यामुळे नुकसान होतं नाही। इथं आपल्या मार्केटला जो नफा भेटायला पाहिजे होता या कोथमीर मधला शेतकऱ्याला भेटायला पाहिजे, ते भेटलं नाही अजिबात। असा विषय होऊन बसला, त्यामुळे ही कोथमीर बाहेर गेली। नाशिकमध्ये अशा आमच्यासारख्या कमीत कमी 200 ते 250 कंपन्या आहेत का ज्या प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शिवार खरेदी करतात मालाची, आणि त्याच्यानंतर मार्केट इथल्या लोकल मार्केटपेक्षा योग्य दरामध्ये खरेदी करून तो माल जेवढ्या लांब पाठवता येईल तेवढ्या लांब पाठवून प्रत्येक शेतकऱ्याचा आज फायदा करतायत। आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये जे चायनाचं उत्पादन आहे ते सध्याच्या कंडिशनला एकर चाललंय 3 ते 4 लाखाला। इथं जरी तुमचा गावरान माल कमी रेट मध्ये विकतो, चायना 3 ते 4 लाख रुपये एकर चालू आहे आज आहे। ते जरी तुम्ही पीक घेतलं, तिकडून पुढे तुमचा नक्की फायदा होईल।